कधी कधी येतच नाही। या पाणी टंचाईमुळे आम्हाला कधी कधी टँकर बोलवावा लागतो आणि टँकर वाले पण आमच्याकडून जास्त पैसे उकळतात। पाणीच येत नाही नळाला तर फुकट पाणीपट्टी का भरायची आम्ही? होय होय काय होय होय पाणीपट्टी का भरायची? बरं ठीक आहे तुम्ही काळजी करू नका, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन। प्रयत्न नाही सत्या, मी त्यांना शब्द दिलाय का तू त्यांचा पाण्याचा प्रॉब्लेम सोडवणार म्हणजे सोडवणार आणि तू तो सोडवलाच पाहिजे। सत्या दादा, आम्ही तुमच्या समोर हात जोडून सांगतो, पण आमचा पाण्याचा प्रश्न तेवढा मिटवा हीच तुमच्याकडून आमची अपेक्षा आहे। बरं ठीक आहे, मी तुम्हाला शब्द देतो की तुमचं काम मी करीनच, तुमच्या हक्काचं पाणी तुम्हाला मिळणारच, शब्द आहे सत्याचा। विजय असो, सत्यादादांचा विजय असो। मंजू चल निघूयात। काय इथेच थांबायचा विचार आहे की काय तुझा? अगं उशीर झालाय, चल चल लवकर चल। अहो नाही तुम्ही वापर, मी पप्प्याची वाट बघते, तो नक्कीच काहीतरी खबर घेऊन येईल मुकादमाच्या बायकोबद्दल। अगं मंजू वाजलेत बघ किती, उशीर नाही का होणार घरी जायला? घरी जाऊन सगळं आवरायचं असतं आणि त्यात काय बाई माणसाला काही एकच काम असतं का? घरातली सगळी कामं करावी लागतात। बर तू एक काम कर, पप्पाला फोन लाव। हा अहो कट करतोय हा फोन, परत एकदा लावून बघ। हा दाटी मावशी, त्या मुकादमाच्या बायकोला कळालं नसेल ना पप्पा तिच्या मागावर येते? नाही नाही अगं नसेल कळलं। हा बघ अगं बाहेरच होतो त्यामुळे कट केला। काय झालं? तू तिचा पाठलाग करत होतास हे कळालं नाही ना तिला? नाही नाही मग कुठं गेली ती? ती कुठं जाते, काय करते, कुणाला भेटते, सगळी माहिती काढलीस का? अगं मी तिच्या माग माग गेलो, पाठलाग केला तिचा, मग पण ते अचानक कुठं गायब झाली तीच कळना मला। सॉरी मंजुताई, तू एवढं विश्वासानं काम दिलं मला नाही अरे ठीक आहे, लोड नको घेऊ। अगं ते अचानक गायब झाले। अगं बर मला सांग, ती ज्या एरियात गायब झाली तो एरिया माहितीये तुला? होय माहित आहे की। पप्प्या हा? मग तुझ्या सगळ्या कॉन्टॅक्टला कामाला लाव, त्या एरियाची सगळी माहिती काढायची। डन, आत्ता कामाला लावतो, 2च मिनिट। अरे सत्यदा, त्या बायका खूप आपल्याकडे आशाने आल्या होत्या। होय सत्य, लय अपेक्षा तुझ्याकडून त्यांना, आणि काय पण करून आपण त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवलाच पाहिजे। काय आलं? कुठला विचार करतोस एवढा? नाही, बायकांचे प्रॉब्लेम आहेतच आणि ते आपल्याला सोडवायला बी लागतं, पण मला एक गोष्ट कळना, मम्मी कधीपासून बायकांचा एवढा विचार करायला लागली? तिला कधीपासून लोकांची एवढी काळजी वाटायला लागली? हा रे, बरोबर आहे तुझं, पण मला काय वाटतं माहितीये का, हे सगळं ना तुझ्याशी कॉम्पिटिशन करायचं असणार आहे मम्मीला। म्हणूनच जनमानसात जायचं, आपलं नाव व्हावं, आपण समाजसेवा करू तसं दाखवावं, ह्यासाठी करत असावे असं मला वाटतंय। नाही बलमा, मी मम्मीला चांगलंच ओळखतो, स्वतःच्या स्वार्थासाठी ती लोकांचा एवढा विचार नाही करू शकत। बघ सत्या, मम्मीचा हेतू काय पण असू दे, पण त्या वस्तीत पाण्याचा खरंच लय मोठा प्रॉब्लेम आहे, आपल्याला ते सॉल्व्ह केलाच पाहिजे। होय सत्यदा, खरंच त्या वस्तीमध्ये पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे। बरोबर बोलता तुम्ही। एक काम करा, त्या वस्तीत लवकरात लवकर पाईपलाईन कशी करता येईल, त्यासाठी कसल्या परमिशन लागतील, त्या एरियातले सगळी कामं बघणारा अधिकारी कोण आहे याची माहिती लवकरात लवकर काढा। काय अर्ज असतील तर लवकरात लवकर भरून टाका, आणि काय अडचण आली तर मी आहेच। हो जावा, चला का काम। चल। वाघमारे, वाघमारे, हो काय हो, लवकर आलाय की तुम्ही? कधी कधी तुम्ही बी सरप्राईज देता मला। वाघमारे, आज ऑफिस मध्ये काय झालं विचार? काय झालं? अहो परत मम्मी आली होती ऑफिस मध्ये। काय म्हणाल्या? घरी परत या म्हणाल्या? काय? वाघमारे, तुमच्या जरा लईच अपेक्षा आहेत हो मम्मीकडं। थांबा, अरे थांबा हो, तुमचा ना विश्वास बी बसणार नाही, अशा कामासाठी आली होती मम्मी। कशासाठी?
काय झालं, माझ्या प्रभागात एक वस्ती येते, तिथे जरा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. मग मी तिथल्या बायकांना घेऊन आली होती. बरं ठीक आहे, हो बाजूला. वाघमारे, वाघमारे, काय काही झालंय का? काय नाही झालं. तुम्ही नाराज आहे का वाघमारे? नाही. असं कसं नाही, 100% काहीतरी झालंय. काहीतरी झालंय कळते ना, मग काय झालं हे नाही कळत? अच्छा, मी ते मुकादमाच्या बायकोला सोडायला सांगितलं म्हणून नाराज झालाय ना तुम्ही? मला माहिती आहे तेच कारण आहे ते. पण वाघमारे, आता जे झालं ते झालं ना, परत तेच कशाला उकरून काढायचं म्हणून बोललो मी. आणि मी काय रागात नाही बोललो तुम्हाला. हा ठीक आहे, जा बाहेर. अहो, तुमच्या काळजीपोटी बोललो वाघमारे मी. जा म्हणून सत्या. थांबा, एक चपाती लाटून देते. बाहेर जा, मी घेऊन येते जेवण. अहो थांबा वाघमारे, एक चपाती बनवून द्या. सत्या जा ना. अहो असं रागानं बोलल्यावर कसं? ब्रश कुठं ठेवलेत मी? इथं बोर्ड जवळ पण नाही येत. कपाटात तर ठेवले नसतील ना? एवढे पैसे? मायाकडे एवढे पैसे कुठून आले? नक्कीच काहीतरी गोंधळ घालणार आहे आता ही. माया, माझे पैसे ती. तुझे पैसे आहेत म्हणजे? तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून? तुम्हाला काय करायचंय? तुम्ही आयुष्यभर गरीब राहिलात ना, बसला आपल्या त्या कागदावर गुट्या मारतात बरंच खरडत. एवढा समजा पैसा बघून तुम्हाला तर घाम फुटला असेल ना. माया, मी 4 पैसे कमी कमवले असतील, पण प्रामाणिकपणे कमवलेत. आणि तुझे हे पैसे प्रामाणिकपणाचे नाहीयेत. खरं खरं सांग माया, कुठून आणलेत हे एवढे सगळे पैसे तू? तुम्हाला काय करायचंय ती? काजून जाऊन त्या निवडचूनकडे लेखाकडे चुकल्या करायच्यात माझ्या. माया, तू जर सत्याच्या विरोधात किंवा त्याला त्रास होईल असं काय करणार असशील ना, तर ही गोष्ट मी नक्की सत्याच्या कानावर घालीन. आधीच काय कमी त्रास झाला नाही तुझ्यामुळं, त्यात अजून ही भर नकोय. हो चित्रकार, ज्या घरात राहताना त्या घराचं वास मोजू नका तुम्ही. माझ्या घरात राहून त्याला कशी प्रामाणिक राहत आहे एवढीच काळजी आहे ना, तर चला चालते माझ्या घरातनं, धावा त्या लेखा बरोबर. माझ्या एवढ्या वाकड्यात गेला ना तुम्ही,